जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या माध्यमातून उद्योजक पंकज कनसे यांच्या पाठपुराव्यातून आणि बेल्ह्याचे माजी उपसरपंच निलेश कनसे यांच्या मागणीनुसार गौण खनिज विभागांतर्गत बेल्हे गावातील रस्त्यांसाठी जवळपास 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। या निधीतून 10 लाख रुपये खर्चाच्या विसावा चौक ते गंगाद्वार स्मशानभूमीपर्यंतच्या कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ 23 सप्टेंबर रोजी उद्योजक पंकज कनसे यांच्या हस्ते करण्यात आला। माजी उपसरपंच निलेश कनसे यांनी माहिती दिली की आमदार शरद सोनवणे व पंकज कनसे यांच्या प्रयत्नांमुळे बेल्हे येथील बांगरमाळा रस्ता, कनसेमाळा रस्ता, स्मशानभूमी रस्ता व घोडके वस्ती रस्ता या महत्त्वाच्या कामांसाठी गौण खनिज विभागातून 50 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे। या प्रसंगी बोलताना उद्योजक पंकज कनसे यांनी आनंद व्यक्त केला। ते म्हणाले की आमदार शरद सोनवणे यांच्या सहकार्याने बेल्हे गावाला 50 लाख रुपयांचा निधी मिळाला। यापैकी 10 लाख रुपयांचा विसावा चौक ते गंगाद्वार स्मशानभूमी रस्त्याचे काम सुरू करताना मला विशेष आनंद होत आहे। ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या बेल्हे गावासाठी योगदान देणं हे माझे भाग्य समजतो। राजकीय जीवनात पुढे जाण्यासाठी सामाजिक कार्य महत्त्वाचे आहे आणि समाजाच्या अडचणींचे निराकरण करणे हे फार मोठे पुण्याचे काम आहे, असे मत पंकज कनसे यांनी व्यक्त केले। लोकांच्या अडचणी सोडविल्यास लोक देव मानतात, परंतु मला देव नाही तर देवाचा दूत म्हणून काम करायला आवडेल, असेही त्यांनी म्हटलं आहे। न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद, SBP न्यूज, बेल्हे। बेल्हे गावामध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन करत असताना वाडी खोडेतील रस्ते असतील किंवा माझ्या वैयक्तिक घराकडे जाणारा रोड आहे, भोसले वस्तीचा रोड आहे, परत बेल्हे गावठाणांतर्गत रोड आहे, असे जवळजवळ 50 लाख रुपयाचा निधी युवा नेते आणि एक अभ्यासू नेतृत्व म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि अल्पावधीमध्येच सगळ्यांच्या मनात घर करून राहिलेलं आणि एक दानशूर व्यक्तिमत्व पंकज शेट कनसे यांच्या माध्यमातून या सगळ्या रोडसाठी पाठपुरावा झाला आणि किल्ले शिवनेरीचे शिलेदार शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून आपल्या गावाला 50 लाख निधी मंजूर झाला। बेल्हे गावातील गावठाणांतर्गत रस्त्याचं, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचं भूमिपूजन होत असताना या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। खरं तर बेल्हे असं गाव आहे की फार मोठी ऐतिहासिक परंपरा आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेलं हे बेल्हे गाव आहे आणि या बेल्हे गावासाठी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचं या ठिकाणी योगदान लाभलं। मग हे योगदान लाभत असताना आमचे बंधू निलेशजी कनसे असतील, शिनोप्पा असतील, बडूशेठ गटकळ असतील, या सर्वच मंडळींचा आग्रह होता की तुम्हाला जर राजकीय आणि सामाजिक गोष्टीमध्ये त्या दृष्टिकोनातून पुढे जर जायचं असेल तर तुम्हाला विकास कामांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं पुढे जाता येईल। नंतरच्या काळात सरपंच ताई असतील किंवा जानकुशेठ असतील या सगळ्या मंडळींनी या कामाच्या बाबतीत चांगला असा पाठिंबा दिलाच, परंतु आपण एक सामाजिक जीवनात वावरत असताना लोकांच्या अडीअडचणी समजून त्या घेऊन त्याचं निराकरण करणं हे मला वाटतं याच्यासारखं पुण्याचं दुसरं काम नाही। आपण देवाला देखील देव मानतो, पण मग जो आपली अडचण सोडवतो तो आपला देव असतो। मग आपण लोकांच्या अडचणी सोडत पण आपण देव म्हणून नाही तर एक दूत म्हणून काम करावं अशी माझी त्या ठिकाणी भावना होती आणि आज चांगल्या प्रकारचं आपण बघितलं असेल हनुमाननगर व ते भोसले वस्तीचा सरपंच आपण जो काही रस्ता केला होता त्या लोकांना आपण गॅरंटी दिली होती की तुमच्या रस्त्याला कुठे चिखल होणार नाही। सांगायला अतिशय आनंद वाटतो की लोक अतिशय आनंदाने आपल्याला सांगतात की थोडा सुद्धा चिखल त्या आता रस्त्यावरती नाहीये। आमच्या रस्त्याला लहान मुलांची वर्दळ पुन्हा एकदा नव्यानं वाढली आणि पुढचा जो काही रस्ता होता कुंडलिकमाळा रस्त्याचा जवळपास आपण 1.25 किलोमीटरचा रस्ता स्वखर्चातून त्या ठिकाणी आपल्या दातृत्वातून त्या ठिकाणी दिलेला आहे। शेवटी आपण किल्ले शिवनेरीचे शिलेदार आपला माणूस शरददादा सोनवणे यांचे विचाराचे पाईक आहोत। त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवण्याचा निश्चित प्रकारे आपण त्यांच्याकडनं ती शिकवून घेऊन आपण त्या ठिकाणी समाजात काम करत आहोत। तर त्या देखील रस्त्याचं काम आपण पूर्णत्वाला नेलंय। त्याचबरोबर कनसे वस्तीचा जो काही रस्ता असेल तो देखील आज जवळपास पूर्णत्वाला झालाय। राहिलेला आपला घोडके वस्तीचा रस्ता आहे तोही पूर्णत्वाला जातोय आणि आपला हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा जो काही विषय, आपली स्मशानभूमी ही स्वच्छ असावी, टापटीप असावी, चांगल्या सुखसुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असल्या पाहिजेत अशी सर्वच गावकऱ्यांची या ठिकाणी मागणी ही सातत्याची होतीच। मग त्या हे काम झाल्याच्या नंतरून मला वाटतं अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी होऊन हे निश्चितपणानं आपल्या स्मशानभूमीच्या परिसराला सुशोभीकरण चांगल्या प्रकारचं येईल। मला असं दिसतं की आपल्या सरपंच बेल्ला स्मशानभूमीला बऱ्याचशा विकास कामांच्या निधीची आवश्यकता आहे, कारण एक जागा देखील आपल्याला प्रशस्त आहे आणि आपण पाहतोय की वाड्या वस्त्या जरी स्वतंत्र झाल्या असल्या आपल्या बेल्हे गावातल्या, ग्रामपंचायत जरी वेगळ्या झाल्या असल्या
तरी बहुतांश त्या वाड्या वस्त्यांमधल्या गावातल्या जे काही अंत्यविधीचे कार्यक्रम आहेत ते आपल्या बेल्ले या ठिकाणीच बहुतांशी होताना दिसत आहेत. तर भविष्याच्या काळामध्ये किल्ले शिवनेरीचे शिलेदार आपला माणूस शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून आपण स्मशानभूमीचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द या ठिकाणी जाहीर तुम्हाला व्यक्त करतो. त्याचबरोबर हे सगळं गावगाडा पुढे नेत असताना आपल्या सर्वांची मोलाची साथ आता सगळ्यांचीच नावं घेता येतील. दादाभाऊ असतील, सागर शेठ असतील, गणेशदादा आपण असाल, राजूंना आपण सर्वच मंडळी, बांगरदादा, या सर्वच मंडळींचं नेहमीच सातत्यानं पाठबळ राहिलेले. आणि सांगायला असा अभिमान वाटतो की दादा आमदार नसताना आपण ह्या कामांचा पाठपुरावा केला होता. त्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथभाई शिंदे हे या विभागाचे खनिकर्म मंत्री होते आणि दादांच्या पाठिंब्यामुळे पाठबळामुळे आपण शिंदे साहेबांकडे वारंवार या गोष्टींची मागणी केली आणि त्यांनी आपल्या जिल्हा परिषद गटाला तब्बल 6 कोटी रुपयाचा गौण खनिजच्या माध्यमातून निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला. त्यातली पैकी 50 लक्ष रुपये आपल्या बेल्ले गावासाठी आले. मग हे सगळं होत असताना राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटातलं असं एकही बंधू गाव नाही तर तिथं आपला गौण खनिजचा निधी नाही आणि अडीअडचणीचे बांधावरचे रस्ते आपण त्या ठिकाणी पूर्णपणाने सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. मी एकनाथभाई शिंदे आणि आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार आपला माणूस शरददादा सोनवणे यांचे आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासूनचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जे या कामाचे ठेकेदार आहेत प्रतीक ताजे म्हणून नव्यानं त्यांची सुरुवात आहे, त्यांना देखील गावकरी चांगल्या प्रकारे सूचना करतील तशा प्रकारचे एक दर्जेदार काम करून आपण देखील एक समाजासमोर चांगला आदर्श ठेवा अशी सर्वांच्या वतीनं आपल्याला विनंती देखील करतो. आणि आपण या ठिकाणी मान सन्मान केला त्याबद्दल देखील आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव. पंकज भाऊने या ठिकाणी विकासाचा आढावा घेत असताना जवळपास 50 लक्ष रुपये आपल्या गावासाठी दिले. मी प्रथमतः त्यांचं मनापासून या ठिकाणी मनापासून स्वागत करतो पंकज भाऊ. कारण माणूस समाजामध्ये काम करीत असताना प्रामाणिकपणे त्याचं कष्ट आणि त्याची प्रामाणिकतेने या ठिकाणी दाखवत असताना पंकज भाऊ जरी युवा नेते आता अलीकडच्या काळात आले पण कामाची धडपड पाहत असताना अतिशय चांगल्या पद्धतीत त्यांचं काम आहे. समाजमुख असणारं त्यांना एक नेतृत्व आहे. कारण आपल्या जर पाहिलं तर जुन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या मार्फत त्यांनी अनेक विकास कामं करीत असताना गेल्या 4-5 वर्षापूर्वी या ठिकाणी जरी दादा आमदार नव्हते तेव्हापासून विकासाची कामं ते करीत राहिले. आज सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचे सगळ्यांचे तरुण सहकारी मित्र निलेश आसन, चिनू शेठ असतील, सागर भाऊ असतील किंवा सर्व तरुण मित्र परिवार ज्यावेळेस दादा आमदार झाले त्यानंतर ह्या मंडळीने खऱ्या अर्थानं आम्हाला उभारी दिली. ज्यावेळेस माझी पत्नी ग्रामपंचायत सरपंच झाली त्या मंडळीने विकास कामामध्ये राजकारण बाजूला ठेवून आपल्या गावासाठी विकास करायचा आणि विकासाचे ध्येय धरून ही सर्व तरुण मंडळी आज पुढे आली. आणि गावगाड्यामध्ये बघा आपण आज पद भोगतोय, उद्या आपण नसू असू काही असू पण विकास हा चिरकाळ गावासाठी समाजासाठी आपण केला पाहिजे. आप जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने पंकज भाऊ तुम्ही सर्वांनी विकासाची झेप घेतात. आता जरी पाहिलं तुम्ही सगळे स्मशानभूमी, कारण जुन्या मंडळीने या ठिकाणी गाव हे दोन्ही वड्यांच्या मध्ये बसलेले जुन्या मंडळीने अतिशय परिश्रम घेऊन या ठिकाणी स्मशानभूमी बनवली. कारण वड्यावर स्मशानभूमी त्यांनी त्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत असताना जशी जशी मंडळी येत राहिली त्यांना जेवढं योगदान देता आलं त्या पद्धतीने त्यांनी योगदान देण्याचं काम केलं. पहिल्या काळाला राजाभाऊ सरपंच असतील, नंतर गोट्याभाऊ असतील, निलेश आसन या सर्व मंडळीने स्मशानभूमीकडे विशेषतः लक्ष दिलं.